नमस्कार मंडळी. मराठा रिझर्वेशनवरचा मराठा आरक्षणावरचा ह्याचा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तो सगळ्यात पहिले तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे. मराठा आरक्षण माझ्यासाठी का जिव्हाळ्याचा विषय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. मित्रांनो, गोष्ट आहे 2014ची. ठीक आहे, 2014 मध्ये मी जेई मेन्स दिली होती. ठीक आहे, जेई मेन्स जी आहे JEE मेन्स दिली होती. मित्रांनो, जेई मेन्स जी आहे ती इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी एंट्रन्स एक्झाम आहे आणि या एक्झाममध्ये मला मित्रांनो 99.6% मार्क्स आले होते. किती पर्सेंटाईल आले होते मित्रांनो? 99.6%. आणि माझा मराठा कास्ट असल्यामुळे आणि ओपन कॅटेगरी असल्यामुळे मला बेस्ट कॉलेज मिळालं बिकॉज मला मार्क्स खूप चांगले होते. पण मी जेव्हा ॲडमिशन घ्यायला गेलो तेव्हाची गोष्ट सांगतोय. मला ह्या मार्क्सवरती ICT मुंबई जे केमिकल इंजिनिअरिंगसाठी वन ऑफ द फेमस कॉलेज आहे हे कॉलेज मिळालं. ठीक आहे, कधी हे मिळालेलं आहे? 2014 साली. 2014 सालीचा हा माझा स्कोर आहे जेव्हा माझी 12th पास करून मी जस्ट JEE दिली होती. पण झालं काय मित्रांनो, जेव्हा मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो माझी घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की मी त्या इवन जेव्हा मी 12वी केली इचलकरंजीमधून ते मुंबई जाण्यापर्यंत देखील माझ्याकडे पैसे नव्हते. बाकी कॉलेज फी तर विसरून जा, इचलकरंजीमधून अगदी त्या कॉलेजपर्यंत मुंबईपर्यंत जाण्यापर्यंत देखील माझ्याकडे पैसे नव्हते. जेव्हा मी कसं तरी इकडून तिकडून पैसे अरेंज करून जेव्हा मी मुंबईला कॉलेजमध्ये ॲडमिशनला गेलो तेव्हा तिथे XYZ कास्टचा मुलगा येतो. ठीक आहे, कशातून आला तो मुलगा? होंडा सिटी घेऊन आला मित्रांनो. त्या होंडा सिटीमध्ये पुढे एक ड्रायव्हर बसलेला, खास एक ड्रायव्हर त्या मुलाला त्या कॉलेजपर्यंत घेऊन आलेला. होंडा सिटीमधून तो मुलगा उतरतो आणि तो मुलगा फक्त 10,000 रुपये फीज भरतो. जो XYZ जो मुलगा आहे ABC कास्टचा तो फक्त आणि फक्त 10,000 रुपये फीज भरतो. आणि जिथे माझ्याकडे फक्त तिकीट काढून मुंबईला येण्याचे पैसे नाहीत तिथे मी मित्रांनो 1,00,000 फी भरलेली आहे. सो ही फी कशी भरली देव जाणे. त्यावेळेस देवाचीच कृपा, एवढी फी भरण्यात मी सफल झालो. पण मित्रांनो, हे का एवढा डिफरन्स आहे? आपला समाज एवढा मागे आर्थिकरित्या दुर्बल असूनही आपल्या समाजाचं शोषण का होत आहे हे त्यावेळेस मला प्रश्न पडलेला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो खूप जिव्हाळ्याचा आहे. जेव्हा मी एखाद्या मुलाकडे बघतो तेव्हा एखादा मुलगा जेव्हा 12वीत असतो, त्याची मराठा मुलगा आपला 12वीत असतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसते, त्यावेळी प्रत्येक मुलात मी स्वतःला पाहत असतो. त्यामुळेच मी पुढच्या वर्षी जे आहे साताऱ्यामध्ये स्वतःचं कोचिंग क्लासेस ओपन करणार आहे, जिथे मी 11वी 12वीचं जे शिक्षण आहे ते आपल्या मराठी मुलांसाठी ज्यांची आर्थिकरित्या ज्यांना खरंच गरज आहे आणि जे खरंच हुतकुरं पोरं आहेत या सर्व मुलांना मी फुकट शिक्षण देणार आहे, फुकट शिकवणार आहे. आपली मराठी पोरं जाऊ देत ना टॉपच्या कॉलेजमध्ये, जाऊ देत एखाद्या टॉपच्या MBBS कॉलेजमध्ये, ग्रँड मेडिकलमध्ये जाऊ दे, पुण्यातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये जाऊ दे इंजिनिअरिंगच्या टॉप कॉलेजमध्ये, COEPला जाऊ देत, ICTला जाऊ देत, VGTIला जाऊ देत, वालचंदला जाऊ देत. कारण याच्या मागे माझा जो हेतू आहे तो एकच आहे की आपले मराठ्यांकडे एकतर आपल्या शेतजमीन कमी झाल्यात, त्याच्यामुळे म्हणावं तेवढं भांडवल आपल्या मराठ्यांकडे राहिलेलं नाही आहे. भांडवल नसल्यामुळे आपण 10वी पर्यंत तर शिक्षण फ्रीमध्ये असतं, पण त्याच्यानंतर जे आहे आपल्या मराठी मुलांकडे पैसे नसतात. ठीक आहे, 11वी 12वीला चांगल्या कोचिंगमध्ये जायला पैसे नसतात. त्यामुळे शिक्षण हा एकच मार्ग मराठी मुलांकडे राहिलेला आहे, शिकून चांगल्या कॉलेजमध्ये जाणे आणि चांगल्या